सुखासन, सिद्धासन, पद्मासन, अर्धपद्मासन कोणत्याही आसनात बसून घ्या. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे बंद. 3 वेळा ओंकार, गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र, संघटन. भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। ओम शांति शांति शांति। ओम सुप्रभात। परमपूज्य योग ऋषी स्वामीजी महाराजांच्या सूक्ष्म उपस्थितीस वंदन। मला योग शिकवणारे गुरु विश्वाजी कोरगावकर सर यांच्या सूक्ष्म उपस्थितीस वंदन। सावकाश उठून करायचंय। तुम्ही हात वर घ्यायचे, श्वास घ्यायचे वर, श्वास सोडून सोडून खाली, श्वास घ्यायचे वर, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11। जरा होल्ड करूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। दोन्ही पायांमध्ये अंतर तिरगेच काढा। उजव्या बाजूला झुकायचं। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 रिलॅक्स। मानेची व्यायाम। श्वास घेत घेत मान वर आणि श्वास सोडत सोडत मान खाली। 1 2 3 4 5 6 7 8 मान उजव्या बाजूला। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 काल खांद्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे। उजव्या बाजूला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 लावून घ्यायचे। पूर्ण गोलाकार फिरवायचे। 2 3 4 5
विरुद्ध वजनी मान गोलाकार दिशेत फिरवायचे. 2 3 4 5. डावा पाय पुढे घ्यायचा आहे, उजवा हात पुढे घ्यायचा आहे, हात गोलाकार दिशेत फिरवायचा. 1 2 3 4 5 6. विरुद्ध वजनी हात गोलाकार दिशेत फिरवायचा. 1 2 3 4 5 6. उजवा पाय पुढे, डावा हात पुढे, हात गोलाकार दिशेत फिरवायचा. 1 2 3 4 5 6. विरुद्ध वजने 1 2 3 4 5 6. दोन्ही हात गोलाकार दिशेत फिरवायचे. 1 2 3 4 5 6. विरुद्ध वजने 1 2 3 4 5 6. दोन्ही हात समोर घ्यायचे. तोंड उघडल्याप्रमाणे हात उघडायचे. 1 2 3 4 5 6. उजवा वर, डावा हात जरा प्रेस करूया. 1 2 3 4 5 6. डावा वर, उजवा खाली. 1 2 3 4 5 6. एक हात वर, एक हात खाली, एक हात वर, एक हात खाली. 3 श्वास नाकाने बाहेर सोडायचे. दोन्ही हात सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. एकदम सरळ. दोन्ही हात काढले. म्हणजे समोर बांधल्यानंतर तुम्ही उजव्या त्यांच्याकडे नजर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 5 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तुम्ही आज पाठवाय घ्यायचे. पाठवूनात पुढे झुकण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5 6 7 8. कमरेवर पाठीमागे वळण्याचा प्रयत्न. 1 2 3 4 5 6 7 8. कंबर गोलाकार दिशेत फिरवायचे. 2 3 4 5 6. विरुद्ध वजने कंबर गोलाकार दिशेत फिरवायचे. 2 3 4 5 6. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात जास्तीत जास्त पुढे घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि दोन्ही हात जास्तीत जास्त मागे घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता दोन्ही हात दोन्ही पायापर्यंत टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हात मध्ये. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. दोन्ही हात मध्ये घ्या आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अरे वा, खूप छान. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. काही क्षण थांबा. अरे वा, खूप छान. या स्थितीमध्ये काही क्षण आपण थांबू शकलो पाहिजे. कपाळ जमिनीला टेकलेल्या स्थितीमध्ये काही क्षण आपण थांबू शकलो पाहिजे.
कधीकरता शक्य असेल तर फोटो काढा. बघा कोणाकोणाचं कपाळ टेकलेलं आहे ते. रिलॅक्स. अरे किती टेकलं होतं कपाळ फोटो मध्ये मला दिसलं असतं. मी काय बघितलं नाही. काही हरकत नाही. रुंदी हो तुम्ही करा भाऊ तरुणी आणि महादेवी सावकाश 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 सावकाश. अरे वा इकडे हात वर केले होते. दिसाताई करा बघू ताई. अरे वा आता हे जे काही अंतर आहे ना ते हळूहळू कमी करायचं. खूप छान. अरे वा दीपाताई उद्या करतायत जाल आले आज चालू. अरे वा खूप अतिशय सुंदर. अरे वा 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 खूप छान. मुलांताई करा करा हो. अरे वा अतिशय या सगळ्यांचा व्हिडिओ मधून मला पाठवा म्हणजे समजेल. ओके उजवा पाय टाकून वर उचलून घ्यायचा. अप डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन. पाऊल गोलाकार दिशेत फिरवायचं. 1 2 3 4 5 6 विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5 6. पायाला पुढे प्रेस करायचं. वर घ्यायचं आहे. पाठीमागे घ्यायचं आहे. डावा पाय काटून आज वर उचलून घ्यायचा. डाऊन अप डाऊन अप डाऊन अप डाऊन. पाऊल गोलाकार दिशेत फिरवायचं. 1 2 3 4 5 6 विरुद्ध 1 2 3 4 5 6. पायाला पुढे प्रेस करायचं. वर घ्यायचं आहे. पाठीमागे घ्यायचं आहे. वृक्षासन उजवा पाय वर घ्यायचा प्रयत्न जास्ती असतो. दोन्ही हात नमस्कार. दोन्ही हाताचं कानांना हलवं तसा स्पर्श पाहिजे म्हणजे दोन्ही हात सरळ राहतात. शरीराचा समतोल मनाचा समतोल राखण्यासाठी दररोज वृक्षासन करणं गरजेचं आहे. दोन्ही हात जास्त सावकाश हाथापायांची हालचाल. योगिक जॉगिंग अपने अपने सामर्थ्य के साथ योग साधना. धरा के चाक जरा चिपका कहाँ से आती है इस देश की आन पे निकलने को. इस देश की आन पे निकलने को. भारत माँ तुझे बुलाती है. भारत माँ तुझे बुलाती है. धरा के चाक जरा चिपका कहाँ से आती है इस देश की आन पे निकलने को. इस देश की आन पे निकलने को. भारत माँ तुझे बुलाती है. भारत माँ तुझे बुलाती है. धरा के चाँद जरा भारत की धरती सर्वभूमि अमृत उसका पानी है.
जाती पहले झांसी की रानी है। बच्चा बच्चा है बदनसीब पहले झांसी की रानी है। फिर आज विदेशी लूट रहे फिर आज विदेशी लूट रहे। यह देश भटकती छाती है इस देश की आन पे मिटने को, इस देश की आन पे मिटने को। भारत माँ तुझे बुलाती है, भारत माँ तुझे बुलाती है। वीर धरा पे जान जरा इकरार कहाँ से आती है इस देश की आन पे मिटने को, इस देश की आन पे मिटने को। भारत माँ तुझे बुलाती है, भारत माँ तुझे बुलाती है। वीर धरा पे जान जरा आज गुलामी की बेड़ी देश करता जाता है। आज गुलामी की बेड़ी देश करता जाता है। अब तक जिसे सजोया था वो नित नित लुटता जाता है। अब तक जिसे सजोया था वो नित नित लुटता जाता है। फिर नाश करे इस दुश्मन का, फिर नाश करे इस दुश्मन का। यह सोच हमें हर शादी है इस देश की आन पे मिटने को, इस देश की आन पे मिटने को। भारत माँ तुझे बुलाती है, भारत माँ तुझे बुलाती है। वीर धरा पे जान जरा इकरार कहाँ से आती है इस देश की आन पे मिटने को, इस देश की आन पे मिटने को। भारत माँ तुझे बुलाती है, भारत माँ तुझे बुलाती है। वीर धरा पे जान जरा पुढील अभ्यास सूर्य नमस्कार. आपण अभ्यास आम्ही अभ्यास करायचा. सूर्य नमस्कार. थकवा जाणवल्यावर मध्ये थांबू शकता काही सदा सवितृमंडल मध्यवर्ती नारायण सरसिजासन सन्निविष्टः यूरवान् मकर कुंडलवान् किरीटी धारी हिरण्मय वपुर्धृत शंख चक्रः
नमस्कार हे योनी देवी आयुर्या परिया हे सदान जाए ओम शांति शांति ओम सुपर बेनप्यार एक दो तीन चार पाच सहा सात आठ नऊ 10 हो गए बस चौदा खाली बसू द्यायचंय दोन्ही पाय समोर सोडायचे पश्चिमोत्तानासन दोन्ही पाय समोर सोडायचे श्वास घेतली तुम्ही हातवर श्वास सोडत सोडत खाली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ 10 11 12 हे पश्चिमोत्तानासन सर्वजण करू शकतात परंतु ज्यांना आपला पोटापा कमी करायचा आहे पोटाचा घेर कमी करायचा आहे त्यांनी काय करायचं कशा प्रकारे पश्चिमोत्तानासन करायचंय तुम्ही हा घ्यायचे कंप्लीट पाठीवर झोपून पुन्हा उठण्याचा प्रयत्न करायचा अरे वा एक ज्यांना येणं शक्य आहे त्यांनी करण्याचा प्रयत्न करा दोन अरे वा तीन चार पाच सहा टाकण्याचा प्रयत्न करा म्हणजे पश्चिमोत्तानासन परफेक्ट होतं ज्यावेळेस तुम्ही डोकं डोकराला टेकून या स्थितीमध्ये थांबताय हे पश्चिमोत्तानासन चला कोण कोण करू शकतंय एक दोन तीन चार आपण प्रयत्न करतायत म्हटलं अरे वा दिशाताईंचं होतंय वाटतं बघा डोकराला डोकं टेकलंय काही हरकत नाही ज्यांना ज्यांना पाय वर घ्यायचे पाय वर घेतलात तरी चालेल आणि ज्यांना वाटतंय की पाय माझे डोकराला टेकले पाहिजेत त्यांनी पाय अशा प्रकारे फोल्ड करून घेतले तरी चालतील पायानं घट्ट मिठी मारायची अशा प्रकारे आणि डोकं टेकवायचं अरे वा आणि त्या स्थितीमध्ये हळूहळू सावकाश पाय सरळ करण्याचा प्रयत्न करायचा अरे वा ही स्थिती राखायची आहे रिलॅक्स आता हा अभ्यास कोणी करायचा नाही ज्यांची पाठ दुखते कंबर दुखते अशा व्यक्तींनी हा प्रकार करायचा नाही हे लक्षात ठेवा बाकी सर्वांनी अभ्यास केला तरी चालतो पुढचा अभ्यास आहे आपल्याकडे चक्की चालवायची चला एक दोन तीन चार पाच सहा विरुद्ध बाजूने अपोजिट साईड खरी खरी जर चक्की चालवली असली तर ही मोठी मोठी चालवायची गरज पडली नसती अगोदर चक्की चालवत होते पूर्वीच्या काळामध्ये आमच्या आजी आजोबा त्यावेळेस ते मजबूत होते त्यावेळेस त्यांना रोग नव्हते परंतु आम्ही आज रोगी का होतोय तर आम्ही आता चक्की डायरेक्ट दळण देतोय गिरणीवरती जात्यावरती जर दळण करत बसलो असतो हे एवढं मोठं घेऊन बसायची गरज नव्हती त्यामुळे आपापल्या परीने आपण अभ्यास करू शकलो ज्यांना मोठा जास्त आहे त्यांनी कसा अभ्यास करायचा हा कम्प्लीट असा आपापल्या क्षमतेनुसार दोन तीन चार पाच अपोजिट साईड घ्या आपापल्या क्षमतेनुसार अभ्यास करायचा एक दोन तीन चार पाच रिलॅक्स बरोबर खूप छान पुढचा प्रकार आहे त्याला म्हणतात स्थित कोनासन दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय दोन्ही हाताने दोन्ही पाय पकडायचे चला स्थित कोनासन एक दोन तीन चार प्रत्येक वेळेस मागच्या हाताकडे नजर पाहिजे पाच सहा सात आठ नऊ 10 11 12 13 14 15
16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. रिलॅक्स. खूप छान. अतिशय सुंदर. घाम कोणाकोणाला आला? त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. दररोज घामाची आंघोळ आपल्या व्हायला पाहिजे. सगळ्यात जास्त आरोग्यदायी आंघोळ कोणती असेल तर ती स्वतःच्या घामाची आंघोळ. ज्यांना कोणाला असं वाटतंय घाम काढूच नये, एसी लावा, फॅन लावा आणि गपचूप बसा, ते लोक हळूहळू रोगी होत असतात. आणि आपल्याला काय व्हायचंय? योगी व्हायचंय, उपयोगी व्हायचंय. समाजामध्ये उपयोगी माणूस हा लाभदायक असतो. बरोबर की नाही? त्यामुळे आपल्याला योगी व्हायचंय, सहयोगी व्हायचंय, निरोगी व्हायचंय आणि उपयोगी व्हायचंय. त्यासाठी दररोज घाम स्वतःचा बाहेर काढणं गरजेचं आहे. ज्यांना न शक्य आहे तरी कपाळाला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. अरे वा, रिलॅक्स. सावकाश पोटावर झोपून घ्या. संतगतीने सुरुवात करायची. मकर आसन. पोटावर झोपलेल्या स्थितीमध्ये ज्यावेळेस आपल्याला विश्रांतीची गरज वाटते त्यावेळेस सुद्धा आपण मकरासन हा अभ्यास आपापल्या क्षमतेनुसार करू शकतो. 6 वेळा, 20 वेळा, 50 वेळा. म्हणजे विराम नाही, विश्राम नाही, लगातार योग साधना आपली चालू राहते. त्यामुळे आपापल्या तऱ्हेने आपण अभ्यास करू शकतो. भरपूर श्वास घेत पाळलं, भरपूर श्वास सोडत पाळलं. इन्हेल एक्सेल म्हणजे कोणता प्राणायाम होतो? भस्त्रिका प्राणायाम सोबत आपण पायांचे व्यायाम करतोय. म्हणजेच मकर आसनाच्या स्थितीमध्ये भस्त्रिका प्राणायाम. मी श्वास घेतो सोडतो त्याचा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? तुमचा येत नाही मला. म्हणजे श्वास घेताय की नाही त्याचं म्हणणार कसं? अरे वा, इन्हेल एक्सेल भरपूर करायचं. तुम्ही पाय काढा. भुजंगासन. सुरुवातीला अर्ध भुजंगासन, नंतर पूर्ण भुजंगासन. श्वास तुम्ही आठवणलेल्या आसनामध्ये नंतर आकारामध्ये 2 तास 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पूर्ण भुजंगासन. दोन्ही हात पर्यंत वर उठायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. सावकाश डाव्या कुशीवर वळून पाठीवर झोपून घ्यायचे. पाठीवर झोपून घ्यायचे. अरे वा. दोन्ही पाय फोल्ड करून घ्यायचे, दुमडून घ्यायचे. दोन्ही पाय फोल्ड करून घ्यायचे, दुमडून घ्यायचे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. मर्कट आसन पहिला प्रकार. दोन्ही पायामध्ये अंतर नाही. दोन्ही पाय एकमेकांना चिकटलेल्या स्थितीमध्ये. दोन्ही पाय उजव्या बाजूला, नजर डाव्या बाजूला. पाय उजव्या बाजूला, नजर डाव्या बाजूला. अरे वा. 2 मध्यभागी दोन्ही पाय. 3 दोन्ही पाय डाव्या बाजूला, नजर उजव्या बाजूला. 4 5 6 7 8 9 10 11 12.
मर्कटासन दुसरा प्रकार. दोन्ही पायांमध्ये 2 फूट एवढं अंतर घ्यायचंय. एक दोन्ही पाय उजव्या बाजूला, उजव्या पायाचा तळवा डाव्या पायाच्या डोक्याला लावलेल्या स्थितीमध्ये नजर डाव्या बाजूला. 2 मध्यभागी. 3 दोन्ही पाय डाव्या बाजूला नजर उजव्या बाजूला. 4 5 6 7 8 9 10 11 12. खूप छान. सावकाश दोन्ही पाय सगळ्या खाली सोडून द्यायचे. मर्कटासन प्रकार तिसरा. ते उजवा पाय काटकोनात वर उचलून घ्यायचा, डाव्या हातापर्यंत आणून द्यायचं. नजर उजव्या बाजूला. 2 सावकाश पाय खाली. 3 डावा पाय वर, त्यानंतर डावा पाय उजव्या हातात, नजर डाव्या बाजूला. अरे वा, खूप छान. 4 सावकाश पाय. 5 6 7 8 9 10 11 12. पुढील आसन पवन मुक्तासन. सुरुवातीला एक पायांचा अभ्यास, नंतर दोन्ही पाय काढले. हे उजवा पाय फोल्ड करून घ्यायचा, पोटातली सगळी हवा बाहेर हलवटी डोक्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. 2 सावकाश पाय खाली. 3 डावा पाय फोल्ड. 4 5 6 7 8 9 10 11 12. आता दोन्ही पाय का फोल्ड करून घ्यायचे, दुमडून घ्यायचे रे. अंगठी डोक्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. 2 सावकाश पाय. 3 4 5. ज्यांची मान दुखते, पाठ दुखते, त्याच्यानी मान वर उचलू नका. 6 7 8 9 10 11 12. खूप छान. पुढील आसन योग निद्रा. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्यायचंय. दोन्ही हात शरीरापासून काही अंतरावरती. संपूर्ण शरीर एकदम शिथिल करून सोडायचंय. संपूर्ण शरीराला मिळालेली विश्रांती, त्या विश्रांतीचा अनुभव घ्यायचा आहे. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स. योग निद्रा. शवासन. कसा तो जमिनीवर पहुडलेला आहे, ह्या शरीराला शांत स्वस्थ व्हा. एक दीर्घ प्रश्वास बाहेर सोडत सोडत आपला संपूर्ण देह जमिनीवर शिथिल सोडून द्यायचा. सगळं काही विसरून, सगळं काही बाजूला ठेवून पूर्णतः आपल्या स्वतःच्या देहामध्ये उपस्थित व्हा. नखशिखांत अनुभवा आपला देह कसा तो जमिनीवर पहुडलेला आहे. ह्या शरीराला जमिनीचा स्पर्श कसा होतो आहे. आपणच परिधान केलेल्या वस्त्रांचा स्पर्श या देहाला कसा होतो आहे. बाहेरच्या हवेचा स्पर्श आपल्या त्वचेला कसा होतो आहे. अनुभवा. तटस्थपणे अनुभवा, सजगतेने अनुभवा. शांत अलगद डोळे मिटलेले असू द्या. ओठांमध्ये किंचित अंतर, खालच्या जबड्यामध्ये जीभ स्थिरते ठेवली. वेगवेगळ्या आसनांचा अभ्यास याचसाठी आपण केला की आपल्या शरीरामध्ये संतुलन प्रस्थापित व्हावं.
समत्वम योग उच्यते. शरीर मनाचं संतुलन, शरीर मनामध्ये असलेला सुसंवाद म्हणजेच योग. हा योगाचा अभ्यास तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपल्याला उत्तम अशी ध्यानावस्था प्राप्त होईल. केवळ आसनांचा अभ्यास, केवळ प्राणायामाचा अभ्यास म्हणजे योग नव्हे. ध्यानाच्या गहनतम पातळीला जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत पूर्ण योगाभ्यास होत नाही. याचसाठी शवासनाचं प्रयोजन आहे. शवासनाच्या माध्यमातून हळूहळू आपला प्रवास ध्यानाच्या दिशेने होणं आवश्यक. त्यामध्येच संपूर्ण व्याधीमुक्ती, संपूर्ण स्वास्थ्य आणि शरीर मनाचं उत्तम संतुलन सामावलेलं आहे. हेच उद्दिष्ट समोर ठेवून हा अभ्यास आपण सुरू करूयात. एखादी चादर जमिनीवर अंतरावी तसा आपला देह अंतरून ठेवा. आपल्या शरीराचे 2 भाग, एक डावा भाग, एक उजवा भाग. सूर्य तत्वाचा उजवा भाग, चंद्र तत्वाचा डावा भाग. शरीरामधली आक्रमक यंत्रणा म्हणजे सूर्य भाग, शरीरामधली बचावात्मक यंत्रणा म्हणजे चंद्र भाग. या दोन्ही तत्वांचं म्हणजेच शरीराच्या डाव्या उजव्या बाजूचं उत्तम संतुलन साधायचं आहे. त्यासाठी पहा मध्य रेषा. आपल्या शरीराचे समसमान भाग करणारी ही मध्य रेषा पहा. बघा, आपला डावा हात शरीरापासून जितक्या अंतरावर आहे तितक्याच अंतरावर उजवा हात आहे का? मध्य रेषेपासून डावा पाय जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर उजवा पाय आहे का? संपूर्ण शरीराचे समसमान भाग. आता फक्त आपल्या उजव्या अंगाकडे लक्ष द्यायचं. एका एका अवयवाकडे पाहत पाहत फक्त उजव्या बाजूची शिथिलता साधायची आहे. पावलापासून आपण सुरुवात करूया. सगळं लक्ष पूर्णतः आपल्या उजव्या पावलापाशी घेऊन जायचं. टाचेपासून बोटांपर्यंत संपूर्ण उजवं पाऊल शिथिल करून घ्यायचं. उजवा घोटा शिथिल करायचा. घोट्यापासून गुडघ्यापर्यंत आलेले स्नायू, मांडीचे उजव्या बाजूचे स्नायू, उजवा खुबा, पोटाचा आणि कमरेचा उजवा भाग, छातीचा आणि पाठीचा उजवा भाग, उजवा खांदा, उजवा दंड, उजव्या हाताचं कोपर, कोपरापासून मनगटापर्यंत गेलेले स्नायू, उजव्या हाताचा तळवा आणि पाची बोट, चेहऱ्याचा संपूर्ण उजवा भाग, मस्तकाचा संपूर्ण उजवा भाग. आता आपलं सगळं लक्ष डाव्या पावलाकडे केंद्रित करूयात. टाचेपासून बोटांपर्यंत संपूर्ण डावं पाऊल शिथिल करून घ्या. डावा घोटा, घोट्यापासून गुडघ्यापर्यंत आलेले स्नायू, डावी मांडी, डावा खुबा, पोटाचे आणि कमरेचे डाव्या बाजूचे स्नायू, छातीचा आणि पाठीचा डावा भाग, डावा खांदा, डावा दंड, डावं कोपर, कोपरापासून मनगटांपर्यंत गेलेले स्नायू, डाव्या हाताचा तळवा आणि पाची बोट, चेहऱ्याचा डावा भाग आणि संपूर्ण मस्तकाचा डावा भाग. अशा प्रकारे शरीराच्या दोन्ही बाजू आपण पूर्णपणे शिथिल केल्या. त्या समप्रमाणात शिथिल झालेल्या आहेत किंवा नाही याची खात्री करून घ्या. जिथे आपल्याला असंतुलन जाणवत आहे
जिथे आपल्याला असमतोल जाणवतो आहे तिथे विशेष लक्ष पुरवा आणि शरीराच्या या दोन्ही बाजू, शरीराची ही दोन्ही तत्व, सूर्य आणि चंद्र, ही संतुलित करण्याचा प्रयत्न करा. कुठलीही हालचाल शरीराची नाही, कुठलेही विचार मनामध्ये नाही. शरीर जसं संतुलित व्हायला लागेल, हळूहळू आपलं मन देखील तसंच संतुलित होईल, शांत होईल. शांत अशा या अवस्थेमध्ये या संतुलनाचा आनंद घेत 1 मिनिटासाठी स्वस्थ पडून राहू. सावकाश दोन्ही हात आकाशात स्त्रीवर घ्यायचे, हातांचं घर्षण करायचे, जोरदार घर्षण करायचे. दोन्ही हातामध्ये ऊर्जा निर्माण व्हायला पाहिजे. निर्माण झालेली ऊर्जा डोळ्यांना आणि चेहऱ्याला लावून घ्यायची. पुन्हा एकदा हातांचं घर्षण करायचे, जोरदार घर्षण करायचे. निर्माण झालेली ऊर्जा कानांना आणि कंठाला लावून घ्यायची. डोळ्यांची व्यायाम, डोळ्यांची उघडझाप 3 वेळा जोरात करायची. 1, 2, 3. वर कपाळाकडे आणि खाली हलवटीकडे डोळ्यांचं मुकुळ फिरवायचंय, मान हलवायची नाहीये. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. उजव्या बाजूला डाव्या बाजूला डोळ्यांचं मुकुळ फिरवायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. पूर्ण गोलाकार दिशेत डोळ्यांचं मुकुळ फिरवायचं. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने गोलाकार दिशेत डोळ्यांचं मुकुळ फिरवायचं. 1, 2, 3, 4, 5. पुन्हा एकदा डोळ्यांची उघडझाप 3 वेळा जोरात करायची. 1, 2, 3. उजवा पाठ फोल्ड करून घ्यायचा, झुंजून घ्यायचा. डावा डाव्या कानाच्या दिशेने वर, डाव्या कुशीवर वळायचंय. काही क्षण तसंच थांबायचंय. आता सावकाश दोन्ही हातांचा वापर करून उठून बसायचं. अरे वा, खूप छान. पुढचा अभ्यास प्राणायामचा अभ्यास. सुखासन, सिद्धासन, पद्मासन, अर्धपद्मासन. कोणत्याही आसनात बसून घ्या. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे बंद. पहिला प्राणायाम भस्त्रिका प्राणायाम. दोन्ही नाकपुड्यामधून भरपूर श्वास इनहेल करून घ्यायचंय. दोन्ही नाकपुड्यामधून भरपूर श्वास एक्सेल करायचा. दीर्घ श्वास आत भरणं आणि दीर्घ श्वास बाहेर सोडणं. क्रिया कंटिन्यू करायची आहे. ध्यानात्मक अभ्यास करत असताना डोळे बंद स्थितीमध्ये कोणत्याही प्रकारे हालचाल न करता अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा आहे. भरपूर श्वास इनहेल, भरपूर श्वास. तन रखो पवित्र मन रखो, पवित्रता मनुष्यता की शान है। जो मन वचन कर्म से पवित्र है, वो चरित्रवान ही यहाँ महान है। पवित्र तन रखो, पवित्र मन रखो, पवित्र तन रखो, पवित्र मन रखो, पवित्रता मनुष्यता की शान है। जो मन वचन कर्म से पवित्र है, वो चरित्रवान ही यहाँ महान है।
जो मन वचन कर्म से पवित्र है, वो चरित्रवान ही यहाँ महान है। जो बहुत ज्यादा रोगी है, बहुत दुर्बल है, उनको 40 की स्पीड से करना है। जो सामान्य रोगी है उनको 60 की स्पीड से करना है। और जो निरोगी है वो 100-120 की स्पीड से भी कर सकते हैं, जैसा जिसका सामर्थ्य। करते जाओ। मूलाधार से सहस्रार तक अंतर शक्ति जागृत हो। यह देवालय शिवालय बने। हमारे भीतर देवत्व ऋषित्व घटित हो। अहमेव स्वयं इदं वदामि जुष्टं देवैर्भृतमानुषीभिः। अहमेव स्वयं इदं वदामि जुष्टं देवैर्भृतमानुषीभिः। यं कामयेतं तमुग्रं कृणोमि, तं ब्रह्माणं, तं ऋषिं, तं सुमेधाम्। ये मार्ग है ऋषियों का। प्रभु हमें स्वीकार करते, हमारा उद्धार करते, हमारे भीतर पराक्रम करते। यं कामयेतं तमुग्रं तं ब्रह्माणं, हमारे भीतर ब्रह्मत्व प्रतिष्ठित होगा, ऋषित्व देवत्व प्रतिष्ठित होगा। तम ब्रह्मांड, तम ऋषि, तम समेधम। हमारी मेधा, हमारी बुद्धि, हमारी प्रज्ञा प्रकाशित होगी। मधुमनमे निकर्मणं मधुमनमे परायणं, वाचा वदामि मधुमत्भो यासं मधु संदृशा। जीवन में पूर्ण माधुर्य प्रकट होगा, पूर्ण दिव्यता प्रकट होगी। बड़ा ही मूल्यवान है तुम्हारा ये जन्म, तुम्हारा ये जन्म, तुम्हारा ये जन्म। जगत की कर्म भूमि में करो भले कर्म, करो भले कर्म, करो भले कर्म। जगत की कर्म भूमि में करो भले कर्म, करो भले कर्म, करो भले कर्म। अच्छे रखो विचार, उत्तम करो व्यवहार। अच्छे रखो विचार, उत्तम रखो व्यवहार। आदर्श व्यक्ति की यही पहचान है, जो मन वचन कर्म से पवित्र है, वो चरित्रवान ही यहाँ महान है। पवित्र तन रखो, पवित्र मन रखो, पवित्र तन रखो, पवित्र मन रखो। पवित्रता मनुष्यता की शान है, वचन कर्म से पवित्र है, वो चरित्रवान ही यहाँ महान है। सावकाश 2-3 आठवड्यातून दीर्घ श्वास बाहेर सोडून थांबायचे. पुढचा अभ्यास कपालभाती प्राणायाम. 2-3 आठवड्यातून दीर्घ श्वास बाहेर सोडायचा आहे. तुमचं शरीर आपोआप श्वास आत घेण्याचं कार्य करेल. आपापल्या आजाराप्रमाणे आसनात्मक अभ्यास केला तरी चालेल. ध्यानात्मक अभ्यास, आसनात्मक अभ्यास आपापल्या परीने अभ्यास चालू ठेवायचा. कपालभाती प्राणायाम 2-3 आठवड्यातून दीर्घ श्वास.
लगेच बाह्य प्राणायाम त्रिबंध प्राणायाम. दोन्ही नाकपुड्यातून दीर्घ श्वास बाहेर सोडायचा आहे. मूळ बंद लावून घ्यायचंय. मलमूत्र द्वार राखून त्यानंतर उडियान बंद. बेंबीकडून पोट आत 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 दाबून घ्यायचं. नंतर आलंदर बंद. तिन्ही बंद जर प्रॉपर लागले तर शरीर तुमचं कंपन झालं आता पाहतोय. त्रिबंध प्राणायाम. पुन्हा एकदा काही क्षण त्या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. पुन्हा एकदा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. पुढील क्रिया म्हणजे 4 क्रिया. दोन्ही नाकपुड्यातून दीर्घ श्वास बाहेर सोडायचा आहे. पोटाचा आकुंचन आणि प्रसन्न. पुन्हा एकदा पुन्हा एकदा रिलॅक्स.
पुढील अभ्यास उज्जाई प्राणायाम 2-3 आठवड्यातून दीर्घ श्वास बाहेर सोडायचा आहे. असंच घर्षण करत करत श्वास आत घ्यायचा. पुन्हा एकदा पुन्हा एकदा खूप छान. सावकाश दोन्ही पाय सरळ सोडायचे. एक एक पाय खाली प्रेस करायचे. दोन्ही पाय एका संपूर्ण शरीर हातावर उचलून घ्यायचंय. पायाची बोटं फोल्ड करून घ्यायचे. 1 2 3 4 5 6. पाऊल पुढे आणि मागे. 1 2 3 4 5 6. पाऊल गोलाकार दिशेत फिरवायचे. 1 2 3 4 5 6. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5 6. गुडघे आकंदित करून घ्यायचे. 1 2 3 4 5 6. गुडघ्यांना जरा मालिश. त्यानंतर दुसऱ्याही गुडघ्याला मालिश. बटरफ्लाय. भद्रासन, तिथली आसन. दोन्ही नाकपुड्यातून दीर्घ श्वास बाहेर सोडत सोडत कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. रिलॅक्स करायचं. हातांचे व्यायाम. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. दोन्ही हात वर. 1 2 3 4 5 6. हाताने डोकं पुश करायचंय. डोक्याने हात दोन्ही दाब एकमेकांना कंटिन्यू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुढील बाजूने 1 2 3 4 5 6 7 8 9. मागील बाजूने 1 2 3 4 5 6 7 8 9. कन्वर्टिंग
1 2 3 4 5 6 7 8 9 सुखासन सिद्धासन पद्मासन पद्मासन कोणत्या आसनात बसून घ्यायचे पाठीचा कणा ताठ मान सरळ डोळे बंद संत गतीने अनुलोम विलोम प्राणायाम चालू करायचे उजवी नाकपुडी उजव्या अंगठाने बंद करून डाव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास इन्हेल करायचे डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे उजव्याने सोडायचंय उजव्याने घ्यायचंय डाव्याने सोडायचंय भरपूर श्वास इन्हेल आणि भरपूर श्वास पिलाना नहीं बात अमृत पिलाने से क्या फायदा कभी गिरते हुए को उठाया नहीं और आंसू बहाने से क्या फायदा गंगा गया मैं तो यमुना गया डूबी लेते मन में खयाल आ गया मैं तो गंगा गया मैं तो यमुना गया डूबी लेते मन में खयाल आ गया तन को धोया मगर मन को धोया नहीं तन को धोया मगर मन को धोया नहीं ऐसे गंगा नहाने से क्या फायदा तन को धोया मगर मन को धोया नहीं ऐसी गंगा नहाने से क्या फायदा मैं तो मंदिर गया पूजा आरती थी पूजा करते मन में खयाल आ गया तो मंदिर गया पूजा आरती थी पूजा करते ही मन में खयाल आ गया कभी माता पिता की जो सेवा की कभी माता पिता की जो सेवा की ऐसे मंदिर में जाने से क्या फायदा कभी माता पिता की जो सेवा की ऐसे मंदिर में जाने से क्या फायदा दान किया मैंने पुण्य किया दान करते ही मन में खयाल आ गया मैंने दान किया
जिया याद करते मन में करारा गया कभी भूखे को भोजन कराया नहीं कभी भूखे को भोजन कराया नहीं ऐसा दानी गाने से क्या फायदा कभी भूखे को भोजन कराया नहीं ऐसा दानी गाने से क्या फायदा कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बात अमृत पिलाने से क्या फायदा कभी गिरते हुए को उठाया नहीं बात आंसू आने से क्या फायदा बात अमृत पिलाने से क्या फायदा बात अमृत पिलाने से क्या फायदा बात आंसू बहाने से क्या फायदा बात आंसू बहाने से क्या फायदा सावकाश नागपुरातून दीर्घ श्वास बाहेर सोडून थांबायचं. विठ्ठलाचं नामस्मरण. विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम भारत माता की वंदे प्रभु श्री जियावर रामचंद्र की गो माता की भ्रामरी प्राणायाम. ज्यांचे पाच आवाजाने पूर्ण झाले त्याने हात खाली घ्यायचे, डोळे बंद ठेवायचे. उद्गीत प्राणायाम 5व्या ओंकारचा उच्चार. डोळे बंदच ठेवायचे. आपापल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं. मनातल्या मनात आई वडील गुरु जवान यांचं नमन करायचं. सुंदर शरीर आपल्याला परमेश्वराने दिल्याबद्दल त्याचे आभार व्यक्त करायचे.
या सजीव सृष्टीमध्ये सूक्ष्म आवाज त्यांचं निरीक्षण करायचं आहे. हो, सावकाश दोन्ही हात काहीतरी त्याने वर घ्यायचे, हातांचं घर्षण करायचंय, जोरदार घर्षण करायचंय. निर्माण झालेली ऊर्जा डोळ्यांना लावून घ्यायचे, त्यानंतर डोळे उघडे करू शकतात. एक वेळा दीर्घ ओंकार घेऊन शांतीपाठ. वंदन. आपापल्या सहकार्यांना नमन करायचंय. हातातून तोंड मोठ्याने उघडायचे आहे, जीभ बाहेर काढायची, डोळे मोठ्याने उघडायचे. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. लाळ घ्यायचे, हात